मी तुरुंगात अतिशय खंबीरपणे राहिलो, खंबीर सामोरे गेलो, पोलीस चौकशीला सामोरं गेलो, आतमध्ये जेलमध्ये जे काही मला चांगले वाईट अनुभव आले त्यालाही मी सामोरे खंबीरपणे गेलो. तर त्याविषयी लोकांमध्ये कुतूहल आहे आणि त्या संदर्भात लोकांना माझ्याकडून बरंच काही ऐकायचं आहे. तर लोकांचं म्हणणं की तुम्ही सामोरे कसं काय गेला ह्या सगळ्या अतिशय वाईट प्रसंगामध्ये. तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळी मला अरेस्ट केली होती, तर अरेस्ट केल्यानंतर माझ्या बॅगेमध्ये 3-4 पुस्तकं होती. त्याच्यामध्ये एक पुस्तक होतं जे लोकसत्ताचे माजी निवासी संपादक आहेत, सकाळचे माजी संपादक आहेत आणि ज्यांच्या हाताखाली मी स्वतः काम केलेलं आहे ते रवी आमले. रवी आमले यांनी वरून ते बहिर्जी म्हणजे बहिर्जी नायकांवरचं पुस्तक आहे, ते नवीन पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं होतं, ते माझ्या बॅगेत होतं. ते पुस्तक मी सर्वप्रथम वाचायला घेतलं. मी पोलीस कस्टडीमध्ये असतानाच ते पुस्तक वाचायला घेतलं. नंतर मला पोलिसांनी ते पुस्तक काढूनही घेतलं. त्यानंतर मी जेलमध्ये गेल्यानंतर म्हणजे सातारा कारागृहात गेल्यानंतर ते पुस्तक पूर्ण केलं. परंतु सुरुवातीला मला या पुस्तकाने प्रचंड असं बळ दिलं. लक्षात घ्या, कारण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी माहिती देणारं हे पुस्तक आहे आणि ते शिवाजी महाराजांची जी गुप्तचर किंवा हेरगिरी जे आहे, हेरगिरी शास्त्र आहे शिवाजी महाराजांचं, त्याविषयी माहिती देणार आहे. त्यापूर्वीच्याही अनेक इतिहासामध्ये ज्या गोष्टी इतिहासामध्ये जे मोठी लोक होऊन गेलेले आहेत, चाणक्यापासून ते औरंगजेबापर्यंत, त्यांच्याबद्दलची ही माहिती त्या इतिहासामध्ये आहे. परंतु ज्यांना आपण देव मानतो शिवाजी महाराज अडचणीत असताना त्यांनी कसे मार्ग काढले, म्हणजे मी ज्यावेळी मला अटक करण्यात आली होती, मला पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्यात आलं होतं, त्यावेळी मी हा विचार केला की शिवाजी महाराजांना सुद्धा औरंगजेबाने अटक केली होती आणि त्यांना कैदेत टाकलेलं होतं. त्यावेळी शिवाजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी त्यावेळी काय काय केलं असेल हे मी ते पुस्तक वाचून अंदाज लावत गेलो. शिवाजी महाराजांनी त्या अटकेतून सुटण्यासाठी काय काय प्रयत्न केले होते हे त्या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे. बहिर्जी नायकांच्या अनेक प्रचंड संख्येने अनेक अशा कारवायांबद्दल त्याच्यामध्ये अंदाज वर्तवलेले आहेत. कारण बहिर्जी नायकांच्या कारवायांचे कोणतेही पुरावे अद्याप नाही आहेत.